आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वे सरळ संगी सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाचं वचन तुम्ही ऐकू शकता आणि तुम्ही संपूर्ण दिवस तुम्ही समारंभ करू शकता. आजचं वचन पाहूया. बायबलमध्ये इफिसिकरांस पत्री 3 अध्याय 19 वचनामध्ये देवाचं प्रेम ते तुम्ही समजू शकत नाही, तुमच्या समजापेक्षा एवढं फार आहे, श्रेष्ठ आहे. त्याला समजून घ्या, ओळखून घ्या. देवाचं प्रेम एवढं महान आहे, त्या प्रेमाला समजणे किती अवघड आहे. बघा काय प्रेम असं, म्हणजे 2000 सालीपूर्वी देव परमेश्वर स्वतः मानव म्हणून जगामध्ये आला. बायबल म्हणते योहान 1:14 देवाचं वचन देहधारी येऊन आमच्यामध्ये येऊ लागला, आमच्यामध्ये राहू लागला. त्या देव परमेश्वर त्याचा प्रेम कसं प्रकट करतो की आमच्यासाठी जीव देण्यासाठी देव स्वतः जगामध्ये आला आणि त्याचं नाव होतं येशू. येशूच्या नावाचा अर्थ काय आहे? तो आपल्या लोकांना आपल्या सर्व पापापासून सुटकारा देणार. आम्हाला पापापासून सुटकारा देऊन आम्हाला देव पवित्र परमेश्वराबरोबर आम्हाला पुन्हा मिलन करावा, यासाठी देवाने स्वतः आपला जीव दिला आणि आपल्याला सतवणारा त्या पापापासून आपला मिटवण्यासाठी, कारण पापाच्या वेतन मरण आहे ना, त्या मरण येशूने आपल्या अंगावर घेतला आणि तो आमच्यासाठी मेला, गाडला गेला, पण जिवंत उठला. त्या प्रेमावर उठून घ्या. ते प्रेम समजणे अवघड आहे, पण तुम्ही समजू शकता. आज समजला ना, त्या प्रेमाकडे या, त्या प्रेमाच्या देवाला ओळखून घ्या. प्रार्थना करूया. तर देव बाप्पा, तू या अफार प्रेमाला आज आम्हाला ओळखून दिलेलं आहे की देव आम्हाला सृष्टी केलं. देव आमच्या प्रीती करून आमच्यासाठी जगामध्ये आला, आमच्यासाठी जीव दिला आणि जिवंत उठला. आज पण ईश्वर विश्वास ठेवणारा प्रत्येकांना पापापासून क्षमा, सुटकारा भेटते आणि रोगापासून सुटकारा भेटते. आज प्रत्येकाला सुटकारा मिळू दे, त्याच्या मनामध्ये शांती, समाधान आणि देवाचा आनंद येऊ दे. येशूच्या नावाने मागितलं, नाही प्रभू राजा. आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळ पण पुन्हा भेटूया. आमेन.